नमस्कार, मी अनन्या. आपल्या सफर कोकणची चव संस्कृतीची या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. लग्नाच्या पंक्तीत किंवा समारंभासाठी बनवली जाणारी कुर्माची भाजी आचारी पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. भरपूर भाज्या वापरून मस्त अशी चमचमीत कुर्मा भाजी बघून खावीशी वाटते आहे ना? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडं जास्त घेतलं आहे म्हणजे त्यामध्येच आपल्याला सर्व भाज्या वगैरे परतून घ्यायच्या आहेत. तर आत्ता आपल्याला पहिला कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. कांदा लालसर होतो आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ. ओलं खोबरं आणि सुकं खोबरं मी मिक्सरमध्ये घेतलं आहे. त्यामध्ये थोडे काजू ॲड केले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा पण भाजून झाला आहे. आणि हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये मी आलं लसूण ॲड केला आहे, 1 चमचा गरम मसाला आणि आपला भाजलेला कांदा, असं हे छान वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. आता तर तुम्ही पाहू शकता वाटण छान झालेलं आहे बारीक. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी भाज्या परतून घेणार आहे. भाज्या थोड्याशा शिजेपर्यंत आपल्याला मस्त तेलावरती परतून घ्यायच्या आहे म्हणजे आपली भाजी खूप छान खमंग अशी होते. आता तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या थोड्या लालसर झाल्या आहेत म्हणजे त्या चांगल्या भाजल्या गेल्यात. तर आता मी त्या एका भांड्यामध्ये काढून घेते. आता मी त्याच तेलामध्ये थोडं पनीर पण घेतलं आहे. ते पनीर मी भाजून घेते. ॲक्च्युली पनीर हे ऑप्शनल आहे, सगळेच जण कुर्मामध्ये वापरतात असं नाही, पण मी वापरलं आहे. आत्ता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी जिरा आणि लाल तिखट तेलावर परतून घेते. त्यात थोडंसं धने पावडर आणि हळद ॲड करून मी चांगलं तेलावर परतून घेते म्हणजे आपल्या भाजीला चांगला कलर पण येईल. त्यानंतर मी 1 टोमॅटोची प्युरी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता असं तर्रीसारखं आपल्याला तेल सुटलं आहे. त्यानंतर मी फ्राय केलेल्या ज्या भाज्या आहेत आपल्या आणि पनीर हे दोन्ही पण मी त्यात ॲड करून घेतलं आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही असा चमचमीत असा रंग त्याला आलेला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि मी आता फ्रोझन मटार वापरले आहेत. मला ॲक्च्युली आज मटार मिळाले नाहीत त्यामुळे. आणि हे आपलं आता केलेलं वाटण हे त्यामध्ये थोडं आपल्याला ॲड करायचं आहे भाजीच्या क्वांटिटीप्रमाणे. थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला ह्याला एक छान उकळी काढायची आहे म्हणजे आपलं भाजी आणि मसाले हे चांगले एकजीव होऊन येईल. किती छान भाजीला कलर आला आहे बघू शकता तुम्ही. मस्त आपली चमचमीत अशी व्हेज कुर्मा तयार झालेला आहे ना? अगदी सोपी.